त्याची कल्पनाच खरी ठरली. कॉलनीच्या मोठ्या गेटपाशीच ती हजर होती. स्कूटर वळवून घेत तो म्हणाला, बस जाऊया. अजिबात बसणार नाही. इथपर्यंत तुमचं ऐकलं. आता आपल्याला कुठे जायचं आहे ते कळल्याखेरीज मी अजिबात हलणार नाही. सांगतो, मी तुला स्वामीजींबद्दल सांगितलं आहे ना, त्यांच्याकडे जायचं आहे. तुझी त्यांच्याशी गाठभेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. मग काही न बोलता नीला मागच्या सीटवर बसली. सकाळच्या रहदारीच्या वेळी स्वामीजींच्या इमारतीपर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागलाच. स्कूटरवरून उतरता उतरता नीला त्या आकर्षक पैठ्या इमारतीकडे कुतूहलाने पाहत होती. बळवंताने सांगितलेल्या हकीकतीतील निदान एका आणि महत्त्वाच्या व्यक्तीशी तिची प्रथमच गाठ पडणार होती. बळवंताच्या घंटीसरशी उघडलेल्या दारातून ती आतल्या मोठ्या दिवाणखान्यात आणि मग तिथून आतल्या त्या लहान खोलीत गेली. नजर अर्थात समोरच्या दिवाणावर बसलेल्या स्वामीजींकडे गेली. अरे बळवंता, सकाळी सकाळीच, ते म्हणाले. स्वामीजी, ही नीला. मी सांगितलं होतं ना, तीच ही. अरे वा, ए नीला, ए. खूप आदर आणि जराशी भीती वाटावी असंच स्वामीजींचं व्यक्तिमत्व होतं. पुढे होऊन तिने त्यांना वाकून नमस्कार केला. सुखी हो, त्यांनी आशीर्वाद दिला. बसा ना दोघं. दोघांनी शेजारच्या शेजारच्या 2 खुर्च्या घेतल्या. स्वामीजी, मी नीलाला आतापर्यंत घडलेलं सर्व काही सांगितलं आहे. तिची तुमच्याशी गाठ पडावी अशी फार इच्छा होती. आणि आणखीही एक कारण होतं, म्हणून आज सकाळीच आम्ही इथे आलो आहोत. अरे, तू केव्हाही येऊ शकतोस. तुला माहीत आहे, एवढ्यात माणूस काहीतरी आणीलच. मग आपण निवांतपणे बोलूया. खरोखरच मिनिटभरात माणूस ट्रे घेऊन आला. कॉफी होती, खारी आणि गोड बिस्किटं होती. कॉफी झाल्यावर बळवंता म्हणाला, स्वामीजी, तुम्हाला माहीत आहे माझ्यात काय बदल झाला आहे तो. हो, माहीत आहे. तो बदल चांगला आहे का वाईट आहे? माझ्यात खरोखरीच काही असामान्य, अनैसर्गिक शक्ती आल्या आहेत का? त्यांच्यावर माझं नियंत्रण आहे का? त्या शक्तींची मर्यादा तरी काय आहे? माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत. तेही मान्य आहे. पुढे? मी स्वतःच त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. तेही योग्य आहे, पण कसा? एका आडबाजूच्या ठिकाणी सारा दिवस घालवणार आहे आणि काही चाचण्या घेणार आहे. कदाचित उत्तरं मिळतील, कदाचित नाही. काही वेळ विचार करून मग स्वामीजी म्हणाले, हो, केव्हा तरी ते करायलाच हवं होतं. फक्त मी असं सुचवीन की दिवसाच्या ऐवजी रात्री जा. ज्या शक्तीशी तू मुकाबला केला होतास तिचं नातं दिवसापेक्षा रात्रीशी, प्रकाशापेक्षा अंधाराशी जास्त जवळचं आहे. त्याच वेळी तिचं खरं स्वरूप प्रकट होईल. स्वामीजी, गप्प न राहून नीला म्हणाली, तुम्ही बळवंतांना रात्रीच्या वेळी एकट्याने कुठेतरी आडबाजूला जायला सांगता आहात. त्याहीपेक्षा वाईट जागांना त्याने एकट्याने मध्यरात्री भेटी दिल्या आहेत. स्वामीजी जरा हसत म्हणाले. त्यावेळीही त्याने धोका पत्करला होता आणि आताही तशीच वेळ आहे. ते करायलाच हवं. पण स्वामीजी, त्यांना काही झालं तर? काही विपरीत होईल अशा धास्तीने मागे सरणं हा पराभूत वृत्तीचा विचार आहे. नकारात्मक विचार आहे. नीला, काही धोके पत्करावे लागतात. शहाणा माणूस पर्सेंटेज पाहून निर्णय घेतो. बळवंताने जावं या मताचा मी आहे. त्या दोघांनी असा निर्णय घेतल्यावर ती काय बोलणार? बरोबर काय नेणार आहेस? स्वामीजींनी विचारलं. 1 पुलओव्हर, 1 हवेची उशी, काही सँडविच, 2 कप कॉफी. छान. आणि जोडीला ती कोपऱ्यातली काठीही घे. कोपऱ्यातली काठी नीलाने बळवंताच्या हातात दिली. काठी हातात घेताच बळवंताला ती काहीतरी वेगळी वाटली. नीट पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की मुठीच्या खालीच एक सांधा आहे. मूठ जरा हलवताच फिरायला लागली. सबंध फिरवली तेव्हा मूठ बाहेर आली. आत जवळजवळ 1.5 फूट लांबीची अरुंद पण अतिशय धारदार अशी गुप्ती होती. बळवंताने स्वामीजीकडे पाहिलं तेव्हा ते मानेने होची खून करीत होते. तेही हवंच बरोबर बळवंता, ते म्हणाले. पुढे होऊन बळवंताने स्वामीजींना वाकून नमस्कार केला. मी निघतो स्वामीजी, तो म्हणाला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत स्वामीजी म्हणाले, यशस्वी हो बळवंता. नीलाला तिच्या घरी सोडून बळवंता निघाला तेव्हा ती म्हणाली, तुम्ही खरंच रात्रीचे जाणार आहात? माझ्या शोधाचाच तो एक भाग आहे नीला. मी तसा निदाडा छातीचा वगैरे कोणी नाही. साधारण असा मी आहे. पण काही वेळा अगदी निरुपायच होतो. आजवर कधीही न केलेली गोष्ट नीलाने केली. त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, बळवंत, स्वतःला साधं म्हणवून घेतो खरं, पण इतक्या भयानक प्रसंगातून जाऊनसुद्धा तुम्ही आपला विचार अजिबात बदललेला नाही. बळवंत, मला तुमचा फार अभिमान वाटतो. तिच्या स्तुतीने तो एकदम ओशाळल्यासारखा झाला. काय बोलावं हेच त्याला सुचेना. वेल, थँक्यू, तो शेवटी म्हणाला. आणि केव्हा जायचं ठरवलं आहे? आज रात्रीच. आता उशीर कशासाठी? हो की नाही?
ठरवणं माझ्या हाती असतं तर नाही म्हणाले असते, पण आता कशी नाही म्हणणार. ठीक आहे जा आणि यशस्वी होऊन या. आणि मग एकदम घाईने वळून ती भराभरा आत निघून गेली. गेल्या कित्येक दिवसांतलं बळवंताचं घरातलं वागणं, जाणं येणं, जेवण खाणं सर्व इतकं अनियमित झालं होतं की नाना आईंनी त्या संबंधात त्याच्याकडे तक्रार करण्याचं किंवा चौकशी करण्याचं सोडूनच दिलं होतं. दुपारीच त्याने आपली बॅग तयार करून ठेवली होती. दुपारी जेवतानाच त्याने सांगितलं होतं, रात्रीचा तो जेवायला हजर असणार नाही. 8च्या सुमारास तो बाहेर पडला. बस स्टँडवर रात्रीची वेळ असूनही भरपूर गर्दी होती. तरुण तरुणी, वृद्ध सर्व कुटुंबे आपल्या आपल्या प्रवासावर निघाली होती. पण कोणाचाही प्रवास त्याच्यासारखा विलक्षण नसेल त्याची खात्री होती. रात्री 9ला निघणारी रातराणी त्याने घेतली. त्याने ठरवलेला स्टॉप 10 वाजता आला. वास्तविक आसपास गाव, बाजार, देऊळ काही नव्हतं. रस्त्यात मध्येच 8 जागी उतरणाऱ्या या प्रवाशाबद्दल इतरांनी मनाशी नवल केलं असेलही. गाडी रस्त्याला लागेपर्यंत तो तिथेच उभा राहिला आणि मग वळला. आकाशात चंद्र नव्हता. अर्थात आसपास दिवा नव्हताच. अगदी धुसर असा तारका प्रकाश होता. घाट तसा कठीण नव्हता. तरीही रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत होतीच. भिंतीवर बसून त्याने खाली नजर टाकली. खालचा भाग संपूर्ण अंधारात होता. झाडं झुडपं, चढ उतार, खडकं कशाचीही कल्पनासुद्धा येत नव्हती. त्याचा सारा जन्म शहरात गेला होता. आसपास सर्वत्र माणसांचा वावर. पार्क सोडला तर रस्त्याच्या कडेला काय असतील ती झाडं. बाकी सगळा मानवनिर्मित सरळ स्पष्ट आखीव प्रदेश. इथे माणूस नव्हता. होती ती फक्त झाडं. ती शहरातल्यासारखी बंदिस्त नव्हती. इथे त्यांची सत्ता होती. घाटाच्या संरक्षक भिंतीच्या कडेकडेने तो सावकाश खाली चालत राहिला. अगदी सुरुवातीसच एक वाट डाव्या बाजूने खाली जात असलेली त्याने पाहिली होती. 1.5-2 फर्लांग चालल्यावर एकाएकी उजव्या हाताची भिंत संपली. त्याने खिशातून टॉर्च काढला आणि त्याचा प्रकाश खाली टाकला. तो खाली जाणाऱ्या वाटेपाशी पोहोचला होता. वाट बनण्यापेक्षा उतारच होता. वेड्या वाकड्या वळणांचा, खाच खळग्यांचा, मध्ये मध्ये 2-2 फुटांच्या खडकाळ पायऱ्यांचा. बळवंताला अक्षरशः पाऊल पाऊल करीत उतार उतरावा लागत होता. थोड्याशा सपाट जमिनीपर्यंत तो पोहोचला तेव्हा त्याची अगदी दमछाक झाली होती. रात्रीची वेळ असूनही तो अगदी घामाघूम झाला होता. एका झाडाला पाठ लावून तो उभा राहिला आणि त्याने टॉर्च मालवून टाकला. प्रकाश गेला. संपूर्ण अंधार झाला. त्याच्या हालचालीच्या आवाजाने रात्रीच्या जीवचक्रात जरा खंड पडला होता. ते परत सुरू झालं. किड्यांची किर्र होती. सरपटणाऱ्यांची खसखस होती. वरच्या फांद्यातही काही काही हालचाल चालली होती. रात्रसृष्टीचे आवाज, साथ प्रतिसाद, आव्हाने एखाद्या अनुभवी कुशल शिकाऱ्याला या सर्व खुणा एखाद्या उघड्या पुस्तकासारख्या वाचता आल्या असत्या. पण तो संपूर्ण अनअनुभवी, अनभिज्ञ होता. अस्थानी आणि परका होता. त्याला रात्र जाणवत होती ती सर्वसामान्य माणसासारखीच, पण ही त्याची अपेक्षा नव्हती. कुठे गेली ती त्याची रात्रदृष्टी? कुठे गेली ती त्याची जबरदस्त शारीरिक क्षमता? इतका वेळ पैसा खर्च करून, इतके कष्ट करून तो या आडगावी आला होता. इथे जर काही सिद्ध झालं नाही तर त्याची सारी मेहनत वायाच नाही का गेली? त्या पहिल्या रात्री त्याच्या अंगी नव्याने आलेल्या शक्तीचा एक थरारक आविष्कार त्याने अनुभवला होता. स्वामीजी म्हणाले होते, कदाचित काही काळ गेल्यानंतर या शक्ती क्षीण होऊन जातील. त्या आता क्षीण झाल्या की काय? आता काय करायचं याचा तो विचार करत असतानाच तो आवाज त्याच्या कानांवर आला. 10-12 फुटांवरून येत होता. एखाद्या जबरदस्त कुत्र्याचा गुरगुरण्याचा आवाज. त्याने टॉर्च शिलगावला. प्रकाश झोत समोरून फिरवला आणि हिसका बसून प्रकाश झोत परत समोर आला. त्या 2 कुत्र्यांच्या वर स्थिरावला. 2 जबरदस्त कुत्रे, सहज 2-2 फूट उंचीचे. प्रकाश झोतात त्यांचे हिरवट निळे डोळे लखलखत होते. वासलेले जबडे आणि अणकुचीदार सुळे. पुन्हा एकदा ती खोल छातीतून आलेली गुरगुर. त्या 1.5 सेकंदात कितीतरी विचार मनात येऊन गेले. तो आता स्वतःचं संरक्षण कसं करणार होता? स्वामीजींची गुप्ती बाहेर काढायला तरी वेळ होता का? आत्ताच भीतीने हात थरथरायला लागला होता. त्या 2 अजस्त्र जनावरांनी अंगावर झेप घेतल्यावर त्याला विचार तरी सुचणार होता का? त्याला जमिनीवर लोळवून त्याच्या माणसांचे लचके तोडायला त्यांना काय उशीर लागणार होता? एक टांग पुढे टाकून दोन्ही कुत्र्यांनी त्याच्यावर झेप घेतली. पण त्या 1/शतांश सेकंदात खूप काही झालं. एकदम सर्वत्र हिरवट प्रकाश पसरला. त्याची रात्रदृष्टी परत आली होती. शरीरातही अकल्पनीय शीघ्र हालचालींची क्षमता आली होती. ती 2 कुत्री हवेतून झेपावत असतानाच तो त्यांच्या वाटेतून बाजूला झाला. त्यांना शरीराचा वेग आवरता आला नाही. दोघंही तो ज्या झाडापाशी उभा होता त्या झाडाच्या खोडावर आपटले.
पण ती कुत्री हार खाणारी नव्हती. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुन्हा त्याच्या दिशेला वळली आणि थांबली. आक्रमण आणि संरक्षण दोन्हीमध्ये ती तरबेज होती. त्यांच्या अल्पमती मेंदूत तर्क, विचार यांना जागा नव्हती. पण त्यांच्या आदिप्रेरणा त्यांना समोरचा धोका दाखवत होत्या. त्यांच्यासमोर आता भेदरलेलं, असंरक्षित असं लक्ष नव्हतं. त्यांच्यासमोर त्यांच्याहीपेक्षा हिंस्त्र असं काहीतरी होतं. त्यांचे वाचलेले जबडे मिटले, शेपट्या पायांमध्ये गेल्या. मानेजवळचे केस भीतीने ताठ झाले. जीव बचावण्यासाठी ते वळले, पण आता समोर आलेलं किती चपळ आहे याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांचं वळून पूर्ण होण्याआधीच 2 पोलादी हात दोघांच्या मानांवर आले. एखादी कापसाची हलकी बाहुली उचलावी इतक्या सहजपणे एकेका हाताने एकेकाला हवेत उचललं, डोक्याभोवती गरगर फिरवलं आणि लांब भिरकावून दिलं. बळवंताची ही नजर आसमंतावरून फिरत होती. नजरेबरोबरच जाणीवही विस्तृत आणि तीक्ष्ण झाली होती. आणि मग एखादा दिवा मालवावा तशी ती जाणीव मालवली गेली. अंधाऱ्या रात्रीत परत एकदा तो एकटा होता. पण आता मनाला धीर आला होता. ढासळलेला आत्मविश्वास परत आला होता. उतारावरून त्याने लांबवर नजर टाकली. घाट रस्त्यावरून जी इमारत दिसली होती तिच्या रोखाने अंदाजाने तो निघाला. तास दीड तासाच्या पायपिटीनंतर तो तिथे पोहोचला. पाय थकले होते, पण मनाला थकवा नव्हता. उलट मन विलक्षण उत्तेजित झालं होतं. इमारतवरून मोठी आकर्षक दिसली होती. प्रत्यक्षात मोडकळीस आलेली होती. जमीन उखडली होती. दारं खिडक्या कुजल्या होत्या. आज जे काही सामान होतं ते जुनं पुराणं मोडकं तुटकं होतं. इमारत कोणी आणि कशासाठी बांधली आणि मग तिला अशी अवकाळा का येऊ दिली? सर्वच अनाकलनीय होतं. खोलीचा एक कोपरा त्याने साफ करून घेतला. आपला पुलओव्हर चढवला. हवेची उशी फुगवली. कॉफी आणि सँडविच असा छोटासा खाना खाल्ला. घड्याळात पाहिलं 11:15 वाजले होते. जशी जमेल तशी रात्र काढायची आणि उद्या परतीची वाट धरायची. रात्री केव्हा तरी त्याला कशाने तरी जाग आली होती. आपण कुठे आहोत हे त्याला पहिल्या क्षणीच आठवलं होतं. शरीराची तसूभरही हालचाल न करता तो अगदी निश्चल पडून होता आणि भोवतालचा वेध घेत होता. त्याला कशाने जाग आली होती? काही आवाज कानावर आला का? त्याच्या शरीराला कशाचा स्पर्श झाला का? नाकाला एखादा अपरिचित वास जाणवला का? आधी अव्यक्त मनाला ती जाणीव झाली असेल आणि मग तीच जाणीव पाझरत व्यक्त मनापर्यंत पोचली असेल. जाग यायला काहीतरी कारण होतं खास. आसपास काहीतरी होतं खास, पण ते एखाद्या अदृश्य वावटळीसारखं होतं. मध्येच एक वाऱ्याचा झोत पुढच्या उघड्या दारातून आत आला. मागच्या मोडक्या दारातून बाहेर गेला. वाऱ्यावर एक उग्र कडवट दर्प आला होता. एखाद्या झाडाखाली यावा तसा दर्प, तसाच गारवा. लहानशा पावलांचा आवाज आला. चुटू पडणारे पावलं खोलीभर नाचत होती. एखादं 2-3 वर्षाचं मूल बागडावं तशी. मध्येच त्याच्या पायाला कसला तरी गार स्पर्श झाला. शरीरावर सरसट्टा काटा आला. जीव शहारून गेला. खोलीभर काय नाचत होतं आणि ते गळ्याला येऊन भिडलं म्हणजे? दुडू पळणारी पावलं त्याच्या अगदी जवळून गेली. एक लहान मूल हसत होतं. त्याच्या मनात कसला तरी स्फोट झाला. पुन्हा एकदा त्याची रात्रदृष्टी परत आली होती. खोलीच्या मध्यभागीच ते मूल होतं. हातात एक झाडाची डहाळी होती. ती ते गालाला लावत होतं. गुदगुदल्या झाल्या की हसत होतं आणि मग खोलीभर पळत होतं. पण मुलाच्या अंगावरचे कपडे कुजलेले होते. अंगावर सगळीकडे ओली लालसर माती होती. अपघाताने वा रोगाने केव्हा तरी मरण पावलेलं, त्या जातीच्या रीतिधर्माप्रमाणे जमिनीत पुरलेलं मूल. खेळण्या बागडण्याची अर्धवट राहिलेली स्वप्न ते आपल्या या निर्द्रव्य अमूर्त योनीत पुऱ्या करून घेत होतं. आणि बळवंतमध्ये आलेल्या नव्या संवेदनशीलतेमुळे त्याला दिसू शकलं होतं. त्या मुलाचंही आता बळवंताकडे लक्ष गेलं. मातीने माखलेल्या चेहऱ्यातले डोळे त्याच्यावर खिळले होते. चेहऱ्यावर एक अस्फुट हास्य येऊ पाहत होतं. बळवंताला जाणवलं, आपल्या मनात भीती नाही, तिरस्कार नाही, करुणा मात्र आहे. खोली अंधारून गेली, निस्तब्ध झाली. त्या करुण भीषण नाटकावर रात्रीचा पडदा पडला होता. ते मूल आपल्या मितीत गेलं होतं. काही क्षणांचा अश्राप आनंद अनुभवण्यासाठी या आठवणीच्या जागी आविष्कृत झालं होतं. त्या कुटुंबातल्या कोणाला तरी त्याचं भयानक दर्शन झालं असेल. ही वस्ती सोडून जाण्यामागे कदाचित तेही कारण असेल, कोणास ठाऊक. नंतर त्याला शांत झोप लागली होती. जाग आली तेव्हा ऊन आली होती. थर्मासमधील उरलेली कॉफी त्याने घेऊन टाकली आणि बॅग भरून परतीची वाट घेतली. त्याचा रात्रीतला प्रवास व्यर्थ गेला नव्हता. ज्या घटना आतापर्यंत त्याला अगदी संपूर्ण रहस्यमय, अनाकलनीय वाटत होत्या त्यांचा थोडा उलगडा व्हायला लागला होता.
या शक्तीचा उत्सर्ग जरी त्याच्या नियंत्रणाखाली नसला तरी ती शक्ती काही प्रमाणात तरी त्याच्या नियंत्रणाखाली होती. कळत न कळत आपल्या हातून काही रक्तपात, काही अत्याचार होतो की काय ही त्याच्या मनाची भीती निराधार ठरली होती. स्वामीजी म्हणाले होते तेच खरं होतं. कोणतीही शक्ती मुळात निर्विकार असते, निर्गुण असते. वापरणाऱ्याचे हेतू तिला सात्विक किंवा तामसी, शुभ्र अथवा कृष्ण, परोपकारी अथवा अनर्थकारी, विधायक अथवा विघातक असं स्वरूप देत असतात. मानव त्यांचा गुलाम नाही तर स्वामी आहे.